नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक नियुक्तीला मुहूर्त कधी? अंतिम निवड यादी घोषित होईना, जिल्हाभरातील पात्र उमेदवारांची घालमेल, जिल्हा परिषद प्रशासनाविषयी नाराजी. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवक पुरुष 50% पद भरती अंतर्गत 123 पदांच्या भरतीची प्रक्रिया 5 ऑगस्ट 2023 पासून जाहिरातीद्वारे राबविण्यात आली. आता दीड ते पावणे 2 वर्षाचा कालावधी उलटूनही पदभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. अंतिम निवड यादी घोषित न झाल्याने उमेदवारांची घालमेल वाढलेली आहे. आरोग्य सेवक पुरुष पदासाठी 24 जुलै 2024 मध्ये म्हणजे जवळपास वर्षभरानंतर उमेदवाराची परीक्षा घेण्यात आली. याद्वारे निवड झालेल्या नॉन-पेसा उमेदवारांची 18 सप्टेंबर रोजी कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली. परंतु 14 ऑक्टोबर रोजी ग्रामविकास विभागाने हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना पदभरतीत प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानंतर शिल्लक जागेवर मेरिटनुसार नियुक्ती देण्याबाबत स्पष्ट केले. तसेच पेसा उमेदवारांची 9 ते 10 डिसेंबर 2024 रोजी कागदपत्र पडताळणी करण्यात आली. मात्र अजूनपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली नाही. 63 जागा पेसा क्षेत्र व 60 नॉन-पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी 1100हून अधिक उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. दीड वर्षापासून उमेदवारांचे हेलपाटे. इतर जिल्ह्यात नियुक्ती गडचिरोली केव्हा? ज्या उमेदवारांकडे 90 दिवसाचे हंगामी फवारणीचे प्रमाणपत्र होते, अशा 9 उमेदवारांची यादी 27 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे यवतमाळ, अमरावती, नागपूर, गोंदिया, नांदेड आदी जिल्ह्यांमध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र गडचिरोलीत केवळ हंगामी 9 उमेदवारांना नियुक्ती दिली आहे. हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी गुणवत्ताधारक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. शासन आदेशाचा अंमल केव्हा? आरोग्य सेवक पदभरती प्रक्रियेमध्ये न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यामुळे भरती प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. मात्र 6 मार्च 2025 रोजी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 15 ऑक्टोबर 2024 च्या परिपत्रकाला अनुसरून निर्णय दिला. तसेच 12 मार्च 2025 रोजी निवड प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यासाठी शासनाने परिपत्रक काढले. 28 मार्च 2024 रोजी नागपूर विभागीय आयुक्तांनी भरती प्रक्रियेस परवानगीचे आदेशही दिले. परंतु अजूनपर्यंत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही.